नमस्कार, लेडी स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीची पूर्वतयारी कशी करायची, त्याचबरोबर दिवाळीचे फराळ झटपट होण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या किंवा अगोदर कोणती तयारी करून ठेवायची याची संपूर्ण माहिती असणारा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर कोणती टिप्स आवडली हे कमेंट करून सांगायलाही विसरू नका. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर दिवाळीची तयारी करताना सर्वप्रथम आपण किराणा मालाची यादी करायची आहे. तर किराणा मालाची यादी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण दिवाळीमध्ये कोणते पदार्थ बनवणार आहोत आणि ते पदार्थ बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य लागतं याची यादी करायची. आणि ही यादी करत असताना हेही लक्षात घ्यायचं की घरामध्ये याच्यामधलं कोणतं साहित्य आहे का किंवा ते किती प्रमाणामध्ये आहे हे चेक करायचं आणि नंतर किराणाची यादी करायची. आणि बऱ्याचदा काय होतं की आपण एखादा पदार्थ बनवायला घेतो पण एखादी वस्तू त्याच्यामध्ये लागणारी नसते. तर अशी धांदल उडू नये म्हणून हे सर्व व्यवस्थित चेक करून आपण पहिल्यांदा किराणाची यादी बनवायची आणि किराणा घेऊन यायचा. तर सर्वप्रथम किराणा आणल्यानंतर आपण जे खोबरं आहे ते खोबरं थोडंसं काळपट असतं तर ते व्यवस्थित स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि थोडंसं उन्हाला लावून ठेवायचं. तर खोबरं घेताना राजापुरी खोबरं घ्यायचं. हे खोबरं चवीला छान असतं, थोडंसं गोडसर असतं. आणि त्याच्यानंतर तर आपण दुसरी टिप्स म्हणजे ज्या डाळी वगैरे आणतो बाजारातून तर त्या पॅकिंगच्या आणायच्या जेणेकरून त्या स्वच्छ असतात, त्याच्यामुळे खूप जास्त वेळ आपल्याला ह्या साफसूफ करण्यासाठी जात नाही. तर इथे हरभऱ्याची डाळ घेतली आहे. तर आपल्याला लाडूसाठी लागणारी हरभऱ्याची डाळ जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आणि दळायला देण्यापूर्वी एक 2 ते 3 तास उन्हामध्ये ठेवायची आणि नंतर दळायला द्यायची. त्याच्यानंतर शेंगदाणे आपल्याला चिवड्यासाठी लागणार आहेत तर ते शेंगदाणेही व्यवस्थित साफ करून घ्यायचेत आणि 2-3 तास उन्हाला ठेवायचेत, म्हणजे ते लवकर खराब होत नाहीत. तर शेंगदाण्यांमधील काही खराब शेंगदाणे असतील ते काढून टाकायचे किंवा काही कचरा असेल तर तो काढून टाकायचा आणि शेंगदाणे साफ करून ठेवायचे. त्याच्यानंतर आपल्याला चकलीसाठी लागणारे पांढरे तीळ आहेत ते साफ करून ठेवायचे किंवा आपण तिळाचं सारण बनवणार असो तर त्याच्यासाठी लागणारे तीळ देखील आपण व्यवस्थित साफ करून ठेवायचे. त्याच्यानंतर आपण जर भाजणीची चकली बनवणार असो तर चकलीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या डाळीही स्वच्छ करून ठेवायच्या. त्याच्यामध्ये तुरीची डाळ, उडदाची डाळ किंवा पोहे असतील, साबुदाणा असेल, हे सर्व व्यवस्थित साफ करून मोजून ठेवायचं. त्याच्यानंतर चिवड्यासाठीचा जो आपण चुरमुरे किंवा पोहे वगैरे आणले असतील ते व्यवस्थित चाळून घ्यायचे, कारण त्याच्यामध्ये बराचसा कचरा असतो किंवा बारीक बारीक पिठी असते ती खाली पडते आणि मोठे चांगले पोहे आपल्याला मिळतात. तर हे पोहे चाळल्यानंतरही व्यवस्थित चेक करून साफ करून ठेवायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा असेल किंवा मोठा असा एखादा खडा वगैरे असेल तर तो आपण साफ करू शकतो. तर असा हा चिवड्यासाठी लागणारे पोहेही साफ करून ठेवायचे. त्याच्यानंतर चिवड्यासाठी लागणारी फुटाण्याची डाळ असेल तीही आपण व्यवस्थित साफ करून ठेवून द्यायची आहे. तर अशी आपण वेगवेगळ्या टिप्स वापरून दिवाळीची पूर्वतयारी करून घ्यायची आहे. त्याचबरोबर सारणासाठी लागणारा रवा आणि रव्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारा रवा जो आहे तो व्यवस्थित चाळून साफ करून ठेवायचा आहे. चाळल्यामुळे वरती काही कचरा असेल तर तो राहतो आणि आपल्याला स्वच्छ रवा मिळतो. तर असा हा रवा देखील साफ करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर शंकरपाळ्यांसाठी लागणारे जो मैदा आहे तो मैदाही व्यवस्थित चाळून ठेवून द्यायचा आहे बाजूला. हे बघा, काही कचरा असेल तर तो वरती राहतो चाळल्यामुळे, तर ते शंकरपाळ्या बनवायला सोप्या होतात. त्याच्यानंतर लाडूमध्ये टाकण्यासाठी किंवा सारणासाठी आपल्याला ड्रायफ्रूट्सचे वेगवेगळ्या काप करून ठेवायचे. तुम्ही उभे, आडवे, पातळ कसेही किसनीने काप करून म्हणजे बरणीमध्ये भरून ठेवू शकता वेगवेगळे ड्रायफ्रूट्स. त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता तुम्हाला आवडते कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही असे किसून बरणीमध्ये भरून ठेवू शकता, म्हणजे ते लाडू वगैरे करताना किंवा सारणामध्ये टाकायला बरे पडतात. त्याच्यानंतरची पुढची टिप्स म्हणजे जे खोबरं आहे आपल्याला सारणासाठी लागणार आहोत किंवा रवा नारळाचे लाडू बनवणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं खोबरं देखील किसून ठेवायचं आहे. जर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट आणत नसाल तर तुम्ही अशा पद्धतीने हे खोबरं किसून ठेवायचं आहे. आणि खोबरं किसताना एक टीप लक्षात ठेवायची की खोबरं ओलं करून वगैरे किसून ठेवायचं नाही, नाहीतर ते पटकन खराब होऊ शकतं. तर खोबरं किसल्यानंतर सारणामध्ये टाकण्यासाठी हे खोबरं चांगलं लालसर भाजून ठेवायचं. आणि आपण जर तिळाचं सारण बनवत असू करंजी बनवण्यासाठी तर ते हे
करंजीसाठीचं जे तीळ आहेत ते चांगले लालसर होईपर्यंत भाजून ठेवायचे, चांगले खमंग मंद गॅसवरती भाजून ठेवायचे, म्हणजे ऐनवेळी सारण करताना गडबड होणार नाही। त्याचबरोबर करंजीसाठी जर तुम्ही रव्याचं सारण बनवत असाल तर हा रवा तुपामध्ये लालसर भाजून ठेवायचा आहे मंद गॅसवरती। तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये सारण बनवायचे तेवढा रवा तुम्ही भाजून बाजूला ठेवून देऊ शकता। आणि रवा भाजताना मंद गॅसवरती छान लालसर आणि खरपूस अशा रंगावरती भाजून घ्यायचा आहे। त्याचबरोबर सारणासाठी लागणारी जी खसखस आहे ती साफ करून भाजून ठेवायची आहे चांगली लालसर अशी मंद गॅसवरती, त्यामुळे सारणामध्ये टाकायला बरं पडतं वाटून लगेच मिक्सरमध्ये। त्याच्यानंतर वेलची पूड करायची आहे, तर वेलची पूड करताना पटकन व्हावी यासाठी वेलची जी आहे ती गॅसवरती भाजून घ्यायची आणि मग मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची। आणि वेलची जर थोडीशी असेल तर मिक्सरमध्ये बारीक करताना त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, म्हणजे वेलची पटकन बारीक होते अशी ही वेलची पूड करून ठेवायची। त्यानंतर सर्वप्रथम आपण अनारसे बनवताना काय करायचं, तर अनारशासाठी लागणारे जे तांदूळ आहेत ते तांदूळ अगोदर आपल्याला भिजत घालायचे आणि हे तांदूळ रोज त्यातील पाणी बदलून आपल्याला या पिठासाठी तयार करून ठेवायचे। त्याचबरोबर अनारशासाठी लागणारा जो गूळ आहे तो किसून ठेवायचा। त्याच्यानंतर कढीपत्ताही धुवून सुकवून ठेवायचा चिवड्यासाठी खोबऱ्याचे असे पातळ उभे काप करून ठेवायचे। त्याचबरोबर चकली बनवणार असो भाजणीची तर भाजणीची चकली बनवण्यासाठी भाजणी तयार करून ठेवायची। तर याच्यानंतर आपण जर दामट्याचे लाडू किंवा कढीचे लाडू बनवणार असू तर त्याच्यासाठी जे डाळीचं पीठ दळून आणलेलं असतं ते बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून ठेवायचं आहे, म्हणजे मळताना सोपं पडतं। चाळल्यामुळे जर काही गाठी वगैरे असतील बेसनच्या पिठाच्या तर त्या मोडल्या जातील आणि काही कचरा किंवा मोठीशी डाळ त्याच्यामध्ये असेल तर ती व्यवस्थित वरती राहते आणि आपल्याला एकदम प्लेन पीठ मिळतं। तर पीठ मळतानाही लाडूसाठी खूप सोपं जातं चाळून घेतल्यामुळे, गाठी अजिबात होत नाहीत, म्हणून बेसन पीठ देखील आपल्याला व्यवस्थित चाळून ठेवायचे। त्याचबरोबर सारणासाठी किंवा रव्याच्या लाडूसाठी लागणारी जी पिठी साखर आहे ती करून ठेवायची आहे, तर ताजी पिठी साखर केल्यामुळे पदार्थ अधिक रुचकर होतात, म्हणून एकदम बारीक अशी साखर देखील दळून ठेवायची आहे। त्यानंतर दिवाळीची आपण जेव्हा साफसफाई करतो तेव्हाच थोडेसे डबे रिकामे करून ठेवायचे आहेत। आपण बनवलेला जो दिवाळीचा पदार्थ आहे किंवा फराळ आहे ते भरण्यासाठी असे वेगवेगळे डबे थोडेसे मोकळे करून ठेवायचे आहेत, म्हणजे ऐनवेळी बनवलेला पदार्थ कोणत्या डब्यामध्ये ठेवू किंवा कुठे ठेवू असा प्रश्न पडणार नाही। त्याच्यासाठी साफसफाई करतानाच फराळासाठी लागणारे 5-6 डबे असे रिकामेच करून ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर जो लाडूसाठी लागणारा सोयरा आहे किंवा चकलीसाठीचा जो सोयरा आहे तो व्यवस्थित साफ करून स्वच्छ करून वाळवून ठेवायचे आणि त्याच्या चकल्याही चेक करायच्यात, म्हणजे ऐनवेळी अडचण येणार नाही किंवा चकल्या त्याच्या शोधाव्या लागणार नाहीत, म्हणून हा सोयरा देखील स्वच्छ करून वाळवून ठेवायचा आहे उन्हामध्ये। त्याच्यानंतर दिवाळीमध्ये आपण ज्या मातीच्या पंत्या वगैरे लावतो तर त्या जर गेल्या वर्षीच्या आपल्याकडे असतील तर त्या पंत्या देखील स्वच्छ साफ करून धुवून उन्हामध्ये वाळवून ठेवायच्यात, म्हणजे यावर्षी आपण त्याच्यामध्ये दिवे लावू शकतो। जर चांगल्या पद्धतीच्या गेल्या वर्षीच्या पंत्या असतील तर त्याच आपण वापरू शकतो। तर मैत्रिणींनो, कशा वाटल्या ह्या दिवाळीची पूर्वतयारी करण्याच्या टिप्स किंवा फराळ झटपट होण्यासाठीच्या टिप्स, आणि मला या टिप्स कशा वाटल्या हेही कमेंट करून नक्की सांगा, आणि यातील कोणती टिप्स तुम्हाला खूप उपयुक्त वाटली हेही कमेंट करून सांगा। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।